वसई विरार शहर महानगरपालिकेत फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। जवळपास सर्वच कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडेबाजी देखील पाहायला मिळाली। आणि ही गर्दी आहे वसई परिसरातल्या प्रभाग क्रमांक 21D परिसरात। शिंदे गटाचे उमेदवार आहे, यांना मागील 3-4 दिवसापासून उमेदवारी देतो असं सांगत ताटकळत ठेवलं आणि आज एबी फॉर्म हा भलत्याच माणसाला दिला। त्यामुळे हे संतोष जाधव हे उमेदवार होते, कमालीचे संतापले आणि त्यामुळे त्यांनी या विरोधात स्टेटमेंट देखील केलेलं आहे। नेमकी त्याने काय म्हटलं आपण ऐकूयात। मी संतोष जाधव उपतालुका प्रमुख वार्ड क्रमांक 21 मध्ये इच्छुक होतो। ह्यांनी या पदासाठी मला आज 6 महिने की 1 वर्ष अगोदर मला सांगितलं कामाला लागत सांगितलं, पण मला असं न माहीत होतं का शिवसेनेचे लोक, आपलेच लोक, वरिष्ठ लोक गद्दारी करून ह्या दुसऱ्या बहुजन विकास आघाडीच्या एक कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश न करता त्याला पक्षात घेऊन आणि डायरेक्ट तिकीट दिलं। अशी पक्षाची कुठली पद्धत आहे? शिवसेना ही आपली शिंदे गट आम्ही मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षात आलो, त्यांचं काम बघून आलं। पण पक्षाचे असे खालचे नेते नालायक लोक हे पक्षात उमेदवाराकडून पैसे घेऊन लाचारी करून त्याला एबी फॉर्म देत आहेत। ही कुठल्या पक्षाची कमाई आहे? कोण लोक आहे एक पदाधिकारी असे जिल्हा प्रमुख, इथले स्थानिक आमदार ह्यांनी केलं आहे सगळे। उपजिल्हा प्रमुख तुम्हाला काय म्हटलं होतं तिकीटसाठी? मला सांगितलं तुम्ही तयारीला लागा, तुम्हाला तिकीट दिलं जाईल। ऐन टायमाला आम्हाला फसवलं यांनी, एबी फॉर्म देतो बोलले आणि फसवलं आम्हाला। तुम्ही फॉर्म भरला आहे का? फॉर्म आम्ही भरलेला आहे। जर पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही अपक्ष फॉर्म भरू शकतो ना। माझं रमेश साळवे नाव आहे आणि ह्याचा वसई तालुक्याचा सचिव आहे मी। आणि जे एकनाथ शिंदे गट, शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचे आम्ही प्रतिनिधित्व करतो। पण आम्ही जी संतोष जाधव यांना उमेदवारी आम्ही सगळ्यांनी फायनल केली, लोकांचा त्यांना सपोर्ट आहे, त्याच्यामुळे 6 महिन्यापूर्वीच आमची तयारी चालू होती। याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी छाती ठोकपणे सांगितलं की तिकीट मिळेल तर संतोष जाधवलाच तिकीट मिळेल। त्याच्यामुळे आम्ही निवांत होतो, आम्ही कार्य करत होतो, सगळे कार्यकर्ते कामाला लागले होते। संतोष जाधव स्वतः रात्रंदिवस मेहनत करत होते, वाडावाडात फिरत होते आणि एवढे 40 ते 45 हजार मतदार असताना त्यांनी हे पुरं शिवधनुष्य स्वतः हातामध्ये घेऊन ते पुरं धावत होते करायला। आणि अचानक 7 दिवस आम्ही त्यांच्या मागे आहे, 21 तारीखपासून तर ह्या आजच्या 29 तारीखपर्यंत आम्ही त्यांची एबी फॉर्मची वाट बघतो आहे। फाटक साहेबांनी सांगितलं तुम्हालाच तिकीट मिळेल, तरे साहेबांनी सांगितलं तुम्हालाच तिकीट मिळेल। हे सगळे आमचे नेते आहेत, नेत्यांचा आम्ही आदर करून त्यांच्यापुढं मानपान आम्ही ठेवलेला होता। पण त्यांनी रात्री 2:30 वाजेपर्यंत संतोष जाधवला फक्त झुलत ठेवलं। त्यांनी कोणतंही फक्त आश्वासन दिलं तुम्हाला तिकीट मिळेल आणि रातोरात तिकीट विकली गेली। ह्या भाषेत बोलतोय, ही तिकीट विकली गेली एका मोठ्या याच्यासाठी। आता हे त्यांनी का केलं हे त्यांनाच माहिती आहे। हे शिंदे साहेबांनी खरोखर हे करण्यासाठी चौकशी केली पाहिजे। जे कोणी उपनेते पाठवले होते आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख पाठवले होते, उपजिल्हा प्रमुखाचा पण हात आहे, दिवाकर सिंग म्हणून आहेत, त्यांनीच हे सगळं गेम केलेलं आहे याच्यामध्ये। कारण आमच्या निदर्शन तसं आलेलं आहे। आणि दुसऱ्या पक्षाचा बहुजन विकासाचा कार्यकर्ता होता, तो कुठलाही माजी नगरसेवक नव्हता की मोठा कार्यकर्ता नव्हता, पदाधिकारी नव्हता। प्रवेश न घेता पक्षाची एक शिस्त आहे, आम्ही पण 25 ते 30 वर्ष शिवसेनेचं कार्य करतोय, तरीही सुद्धा एंट्री न घेता त्यांचा फॉर्म न भरता डायरेक्ट त्यांना तिकीट दिली जाते। एबी फॉर्म रात्री 12:30-1 वाजता एबी फॉर्म दिला जातो आणि याला सांगता तुम्ही हॉटेलमध्ये थांबा, 2:30 वाजता तुमच्या हातात फॉर्म येईल। मग ह्या कार्यकर्त्यांनी जे दिवस रात्र जे मेहनत करतात, कार्य करतात, त्यांनी काय करावं? जे बाहेरून जे बाडगे येतात त्यांना तिकीट द्यायची का निष्ठावंतांना तिकीट द्यायची? म्हणजे आम्ही पक्ष वाढवायचं नाही, फक्त उत्तर भारतीयांना पण जास्त तिकीट दिलंय, मराठी लोकांना डावललं। मराठी माणसाला इथे डावललं गेलंच आहे। इथे दाखवलं आहे की नालासोपारा आणि वसई ही फक्त उत्तर भारतीयांचीच आहे। कारण त्याचं हे आहे की बीजेपीचे दोन्ही आमदार निवडून आल्यामुळे फक्त त्यांच्या मतावर ते निवडून आलेले नाहीत ते आमदार, आमचेही तेवढेच वोट होते। आणि त्यांचा एवढा त्यांनी मास दाखवलेला आहे की पक्षाला फक्त 20% ते 22% त्यांनी उमेदवार दिलेले आहेत, ते पण त्यांच्या मर्जीतले, त्यांना जे पाहिजे तेच दिलेले आहेत। हे असं चालू देणार नाही, शिवसेनेमध्ये असं चालत नाही।
ह्या उद्देशावरती ते ॲक्च्युली जर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षामध्ये असले असते तर तुम्हाला असा धोका भेटला असता का? बिलकुल नाही, मानपान चांगला भेटला असता आम्हाला. कारण तिथे जी आमची रवणूक होती की आम्ही ह्याच्यासाठी आलो की सगळे पक्षातले एकत्र येत असतील आणि आमचा एरिया चांगला होत असेल, डेव्हलपमेंट चांगली होत असेल, त्याच्यासाठी मी संतोष जाधवना आम्ही निवडलं आणि त्यांनाच आम्ही एक प्रमुख म्हणून नेमलं इथे आणि त्यांनाच पक्षाचं तिकीट दिलं पाहिजे. वरिष्ठांनी आम्हाला सतत या शेवटच्या रात्रपर्यंत, रात्री 2:30 वाजेपर्यंत त्यांनी हेच सांगितलं की तिकीट संतोष जाधवलाच दिली जाईल, तुम्ही फक्त फॉर्म भरा, तयारी करा. म्हणजे हे त्यांनी अक्षरशः धोका दिलेला आहे, अक्षरशः गद्दारी केली आहे, पक्षाच्या संपूर्ण याला काळीमा फासलेला आहे त्या लोकांनी. याच्यामुळे कार्यकर्ता शिवसेनेमध्ये ह्याच्या पुढे काम करायचं की नाही करायचं यांना संभ्रमात पडलेले आहेत. काय करायचं, BJPवाल्यांनी त्यांनी पूर्ण पक्ष विकलेला आहे. हे हकीकत आहे वसई विरारमध्ये चाललेली आहे करायला. फक्त त्यांचेच फक्त कामं करतात. आम्ही काय करणार आहे, फक्त झेंडे फिरवायचे, आम्ही कामं करायची नाहीत आम्ही इथे. मग पक्ष कोण उमेदवार त्यांना द्यायची आणि आम्ही फक्त कामं करत राहायचे. हे याच्या पुढे चालणार नाही. कार्यकर्ता मेन मानला जाईल. कार्यकर्त्यामुळे मोठा आमदार खासदार कार्यकर्ता पडतात. कार्यकर्ता जिथे इज्जत नाही तिथे कोणताही कार्यकर्ता थांबणार नाही. आमचा निर्णय पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आमचा निर्णय आम्ही घेऊ. एकनाथ शिंदेनी गद्दारी केली.